हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे कल्पिता आणि तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग बेसिकली असणार आहे शूट रिलेटेड. आता आपण जाणार आहोत माझ्या एका क्लायंटकडे, ज्यांचं शूट आहे रील्ससाठी, इंस्टाग्राम रील्ससाठी. त्या हीलर आहेत. तर Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 go. ओके, तर मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत. मॅडम आता तयारी करत आहेत. थोड्या वेळाने ते येतील, तोपर्यंत आपण सगळं सेटअप करूया. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yeah, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. You'll never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain. तर मंडळी, हे आपलं आता बेसिक सेटअप झालेला आहे. इथे 2 लाईट्स आहेत, त्याचे आपण कलर्स चेंज करू शकतो. आता इथे मॅम बसतील, त्याच्यानंतर मग आपण त्यांचा ड्रेस काय आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण ते लाईट्स चेंज करायचे आहेत. त्याच्याबरोबर इकडे आपण कॅमेरा सेट केलेला आहे. त्याच्यानंतर ही रिंग लाईट आहे. रिंग लाईटचा कलर आपण अकॉर्डिंगली चेंज करू शकतो, जसं थीम असेल त्याच्यावेळेस. त्याच्याबरोबर ह्या 2 स्पॉटलाइट्स इथे आहेत. इथे एक आहे, ती एक्झॅक्टली जेव्हा मॅम इकडे बसतात तेव्हा त्यांच्या फेसवरती येते, बिकॉज त्यांनी ते तसं करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता ह्या ज्या इथे लाईट्स आहेत, तर त्याचं मी एक तुम्हाला पिक्चर दाखवते. म्हणजे आता ह्याचा रेड कलर आहे. जर आपल्याला तो शूटमध्ये हवा असेल बॅकग्राऊंडसाठी, तर आपण हा ॲड करायचा. सो त्याचं रिफ्लेक्शन इथे आपण असं बघू शकतो की असं येतं. तर आता याचं जर मला रेझोल्युशन वाढवायचं आहे तर असं वाढवू शकतो. कमी करायचं असेल तर ऑफकोर्स, आता हे बघा, आता एकदम काहीच नाही आहे. आणि आता हे जर मी वाढवलं तर ते वाढत जातं. ठीक आहे. सेम आता इथे आपल्याकडे हे 2 कलर्स आहेत. ठीक आहे, एक ब्लू आणि येल्लो. आता मी ब्लूचं दाखवते कसं येतं. ठीक आहे, तर हे आता आहे ब्लूचं रिफ्लेक्शन. मला दिसेल इकडे. तर ह्याचा जो बघितलं, त्याचा मी स्केल अप केलेला आहे. त्याच्यामुळे आता असा कलर दिसतोय. म्हणजे मागे तुम्ही स्पॉटलाईट बघितली असेल, जेव्हा कधी पण शूट होतं तेव्हा जर लाईट कमी असेल किंवा आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये काही वेगळं असं दाखवायचं असेल, लाईट्स हव्या असतील, तर आपण अशा लाईट्स यूज करू शकतो. आता हे मी कमी केलं तर ऑब्व्हियसली त्याचं बॅक टू नॉर्मल त्याच्यावरती. आणि वाढवायचं असेल तर मग आपण हा असा कलर करू शकतो. आता आपण येल्लो कलर बघूया. आता मी जस्ट असं दाखवते बिकॉज हे आपल्याला जेव्हा बसतात, जेव्हा कोणी पण मॉडेल किंवा जे पण आपले कोणी क्लायंट, जेव्हा आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतो तेव्हा असं आपल्याला हे बॅकड्रॉप्स किंवा बॅकड्रॉप स्लाइड्स असतात ते यूज कराव्या लागतात. तर नमस्कार मित्रांनो, जसं की मी तुम्हाला आता सेटअप दाखवलेला होता. आपला सेटअप रेडी झालाय आणि आता मॅम पण रेडी झाल्यात शूटसाठी. मैम, आप रेडी हो गए हो ना? हाँ, मैं रेडी हूँ शूट के लिए।
यस, तो चलो अभी हम लोग स्टार्ट करते हैं शूट. ओके, ओके. रेडी, यस. लेट्स स्टार्ट. सो ये है ऋषू, म्हणजे हा ऋषू आहे आणि त्याने आम्हाला शूट मध्ये खूप हेल्प केलेली आहे. जिनल मॅमचा मुलगा आहे, त्याने आम्हाला वडापाव आणि हे सगळं आणून दिलेलं आहे. म्हणून आम्ही आता सगळं शूट मध्ये पण मला व्लॉगिंग साठी पण हेल्प केलेली आहे. तर ऋषू तू सांग मराठीमध्ये, तुला मराठी चांगलं येतं. हा चला, तर तू सांग काय कसं वाटलं तुला? मला चांगलं वाटलं या लोकांना वडापाव आणून देणं. हे बघा, ही माझी मम्मी आहे आणि हे लोक आता व्हिडिओ शूट करत होते आणि मी तू आम्हाला आता help स्कूल करत वरून होती. आलोय. म्हणजे आता नाही, 2 तास झाले येऊन, तरी आताच. सो थँक्यू ऋषू आम्हाला हेल्प केल्यासाठी. मम्मीला पण त्या काहीतरी यस बोलायला. यस, सो फाइनली हमारा शूट अभी खत्म हो गया है, तो आप क्या कहना चाहेंगे? बहुत ही अच्छा हमारा शूट हुआ है. पहली बार ऐसा हुआ है कि हमने 20 वीडियोस एक साथ बना है, वो भी बहुत ही कम में. तर 20 व्हिडिओ आज आपले झालेले आहेत. सो आता ते लवकरच येतील आणि आपण जिंदल इन्फिनिटी एनर्जी वरती ते सगळे व्हिडिओ बघू शकतो. तर देखो ये मेरा फिश सेटअप है. ये जो टब में फिशेस है, ये गपी फिशेस है और इसमें कुछ कुछ फिशेस जो मौली है. इसमें कुछ बड़े हैं, कुछ छोटे हैं, कुछ कुछ इधर बॉर्न हुए हैं जो छोटे हैं. और इसमें पोलर पैरेट के बेबीज है. इसमें 4 बेबीज है. 1 मिनट में आपको दिखाता हूँ. उसमें ही रहेंगे तो ये देखो, छोटे छोटे पोलर पैरेट्स के बेबीज हैं. एक कोने में उधर. हाँ रे. ये बड़े होने के बाद है ना, इसमें 2 वैरायटीज आती है. जो एक पूरी व्हाइट होती है और एक है ना चीता पैटर्न जैसी रहती है, ग्रे एंड ब्लैक में. ये चीता पैटर्न वाले हैं. हाँ ये चार चार है ना ये लोग. हाँ, और ये चारों चीता पैटर्न वाले हैं. और देखो कितने एक्टिव है. अरे ये देख कैसे कर रहा है. ऐसे छोटी क्यों कर जगह रहा में है ना, अरे छोटी जगह में लिया है ना, कप में ना, वो टब अच्छा. बड़ा रहता है इसलिए. इसमें एक छोटी क्लीनिंग फिश भी है. देखो ऊपर है ना, जो डब्बे के ऊपर है व्हाइट कलर की, वो क्लीनिंग फिश होती है. वो जो एल्गी वगैरह रहता है ना, उसको क्लीन करती है. और इसमें ना बेटा फिश है जो बहुत कलरफुल रहते हैं, पर उन लोगों का ट्रीटमेंट चल रहा है क्योंकि उन लोगों के पूरे फिन्स जो होते हैं वो कट चुके थे. और वो मैं शॉप में गया था ना, तो वो लोग बहुत गंदी हालत में थे, तो मैं उनको इधर लेके आया. इधर से देखो इसमें से है ना, एक्चुअली इन लोगों को इंडियन आलमंड लीव रहता है ना, वो पत्ता इन लोगों को बहुत अच्छा रहता है. उन लोग के लिए अच्छा रहता है, उन लोग को भी अच्छा लगता है. तो उसका वाटर है और वो लीव है. और इसमें है ना 2 फिशेस है, एक मेल है एक फीमेल है. ये जो है फीमेल है ब्लू कलर की. किधर है वो? 1 मिनट, वो छुप जाती है, वो बेचारी डरती है. 1 मिनट. ये देखो मेल इधर ऊपर ही है और उसका बॉडी पर्पल कलर का है और उसका जो पंख है ना वो येलो कलर का है. उसका ऊपर से देखो पूरा पंख फिन्स रहते हैं ना, वो कट गए हैं. और जो ब्लू वाला है ना, वो किधर है? ब्लू वाला बाहर है. ये फीमेल है. फीमेल्स के पंख इसमें छोटे होते हैं और मेल्स के पंख बड़े होते हैं. उसके फिन्स बहुत बड़े होते हैं मेल के. अभी उसके फिन्स कटे हुए इसलिए इतने अच्छे से वो दिख नहीं रहा है, पर वो पर्पल कलर का है. देखो उसका थोड़ा थोड़ा पर्पल कलर दिख रहा है. तो फिन्स जब भी आ जाएंगे ना, तभी वो बहुत अच्छा दिखेगा. उसका एक्चुअली अभी ट्रीटमेंट चल रहा है. उसमें वो इंडियन आलमंड लीव वगैरह डाला है. और जब भी ऐसा कुछ होता है तो हमेशा जो ये रहता है खड़ा नमक होता है ना, रॉक सॉल्ट, वो डालने से उनको अच्छा लगता है. तो मैंने सब टैंक में डाला हुआ है. नॉर्मली भी डाल सकते हैं और जब भी ऐसा कुछ हुआ तभी भी डाल सकते हैं. तुम्ही नक्की आमच्या ब्लॉगला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन ओके दादा, बाय.